ह्या कार्ट्याला फोन केला नाही कधी टायमिंगला आलाय असं झालंच नाही बा. लईच अवघड आहे गडे ह्याच. आता काय येऊस तर वाटच बघायची. आईला काय अवघडच झालंय. अरे ये बोल ना, काय म्हणतो? आईला आमदाराच्या वर तर तुझीच ही झाली या. कशाची हवा छाप बाबा? झाली. हा बायको घरात न सोडा ना, काय सांगू. वर बायकोचा बैल बनून राहतो जरा मोकळा हिंड. हा मोकळा आता कुठं हिंडतो बाबा, लग्न झालं आता काय सगळं. नाही मग आम्हाला आमचं लग्न झालं नाही तुझं झालंय नाही का जगाच्या आखरीत. काय बोल काय म्हणतो? फोन केलता? फोन केला. अरे तुझ्या काय डोक्यात आहे का? कर म्हणजे गेल्या वर्षी काय केलं आपण? वर्ष संपलं. आईला लग्नाच्या ध्यानातच ना आलं माझ्या बी. हा एकटीच रे मग आईला. नियोजन करावं लागेल. येडाय काय? गेल्या वर्षीपेक्षा जंगी नियोजन करावं लागेल. आईला करायचं काय नाही बरं का, पण बायको माहिती ना माहिती तुला कशी. अरे माझी बायको तरी लय शहाणी आहे का? ती बायको बी घेऊन गेलेलीच आहे. हा ते तर आहेत, दोघांच्या सारख्याला वारक्याच आहेत. सारख्याला वारक्याच इथे. त्यांच्यामुळे काय आपलं नियोजन कॅन्सल करायचं का? वर्षातनं एकदा हा दिवस येतोय. मान्य आपण रोजच पितो. ते तर आहे. 31 डिसेंबर कसा जरा आगळा वेगळा आहे ना. करून वर्षाचं सेलिब्रेशन कसं आनंदात आणि दारू पिऊन साजरं झालं पाहिजे. ते शेवमाच्याच नाही रे. चालतंय, पण आता काय कसं काय नियोजन करायचं? आईला कसं काय नियोजन करायचं? कसं काय करायचं म्हणजे? अरे जाऊ कसं करू तसं तरी. आणि ते पैसे द्यायचे 1000-2000 मी देतो. चल जाऊ दे आजचे दिवस. ओकेच भाऊ. 31 फुकटची म्हणला की ओकेच भाऊ रे. पैशाला तुला लय होत देतो मी. देतो. पण बायकोला कळलं नाही पाहिजे. अरे बायकोला कळत असतं काय? आपलं रोजचे ठिकाण आहे ना आपल्याला. आंबेपुशी आंब्याचं झाड निवडू नाही तर दुसरं निवडू, पण आपलं रोजचं ठिकाण कसं आहे ओके ना. अरे ह्यावेळेस तरी 2000चं नियोजन करायचं आपल्याला. मागच्या वेळेस तरी 1000चं गेलं तर ह्यावेळेस जास्त प्यायची. ओके, पण 2000 करतोय, पण खायचं काय? आईला खायचं पण मागच्या वेळेस हाल झालोय किती बाबा. हाल झाला का? जागा उकलून झोपलोय मी. मग नुसतं पिऊन पण काही चांगलं. आता दारूचं मी नियोजन लावलंय. जेवणाचं काहीतरी करावं लागेल. तुला थोडंफार तरी करावं लागेल निदान. अरे एक काम कर, माझ्याकडे एक आयडिया आहे. माझ्या बायकोनी पाळल्यात कोंबड्या आणि तुझ्या बायकोनी पाळल्यात पायात. हा एक मी चोर तो एक तो चोर. ओके, हॉटेलवाल्याला बायकोला कळू देऊ नका. बायको झोपली की संध्याकाळी खरवड्यात काढून न्यायची. तसं करू. कोल्या निली म्हणायचं. त्यांना तरी कुठं कळतंय बरोबर. आता बिबट्या सुटले. नाही बिबट्या नको. बिबट्या काय हे करीन कोल्या नेत असते एक. आणि कोंबड्या चोरले ना पटकन नेऊन हॉटेलवाल्याला देऊ म्हणजे टेन्शन नाही आपलं. चल लवकर नियोजन करू. आईला ऐकलं बिकलं नाही. हे मोकार काहीतरी कुठं खाली बस. काय बोलू नका का बाप्पू बसा बसा की. की. लय दिसतात ना गाठ पडली बाप्पू तुमची. काय गडबड चालली तुमची एवढी? गडबड कशाची तवा जरा गार लागते म्हणलं पटकन घरी जाऊन झोपू आपलं भाकर खाऊन. चोरायचं काहीतरी ऐकायला तुमचं. चोरायचं नाही व. मग कुठं चोर हे करता? गावात चोर नव्हतो आलं त्या दिवशी. त्याचा विषय चालला होता. हा. तशी हुशार आहे तुम्ही. मग बरेच लय पोरांची आज धावपळ चाललेली दिसते यार. आईला नियोजन चालू झालं काय? आपण माग राहिलो काय? आईला चालला असेल काहीतरी. म्हणजे काहीतरी म्हणजे नेमकं काय? आता पोरांचं काय असतंय बाप्पू? पोरं इकडे तिकडे असेच असतात आमच्यावानी नियोजनवारी. पहिले आहे ना म्हातारी कोतारी दिसायची. हा का? कुठतरी पेलेली बसलेली एखाद्या असं आरुळे आलेला घरातल्याला. ती बंद झाली आणि काट्यांचं वाढलंय. आता काय म्हाताऱ्यांना कुठं त्यांच्याकडे तरी पैसे संध्याकाळी आले. जर का चौकात कुणी असं डुलत गरजत चाललेला दिसला तर मी बी 2-4 म्हातारी घेऊन आहे ना सगळ्यांच्या हातात दांडकी आणि असली पळू हाणतो का नाही. काय तुम्ही सापडू नका. काय राव बाप्पू आम्ही काय एवढे दिसतो का तुम्हाला? राव आजपर्यंत गावात आमची तक्रार आहे का? दिसत नाही म्हणून तो घोटाळा होतोय ना. अंधारातून धराला कुठतरी कोण कुठं चापत आहे, कोण खड्ड्यातून वर कणतोय, कोण झाडात गुतल्याला, कुणाची अंडरपॅन्ट इकडं चेडी दुसरीकडं. अरे काय प्रकार आणि काय धिंगाणा चाललाय तुमचा. मागच्या वेळेस आपणच होतो काय रे खड्ड्यात? तसंच वाटतंय मला बी. कोण होतं मागचं वेळेस? ते आपल्या गावातला श्याम्या नाही का? श्याम्या श्याम्या ती पडलं होतं पिऊन महिनाभर दवाखान्यात. हा का? कोणीच नव्हतं. ते बी सरकारी दवाखान्यात होती. आई नाही, बाप नाही, भाई नाही. एवढी चढलेली का? एवढी चढलेली का? आपल्याला कसं माहित नाही? ती वेळ तुमच्यावर नका. आमच्या येत असते का? आम्ही काय पेत नव्हतो. पेत नाही हो. आमच्या इतकी सभ्य पुरं तुम्हाला गावात दिसली का? तुम्हाला जानेवारी डिसेंबर फेब्रुवारी काय घेणं देणे कर. पेनारांना फक्त निमित्त 31 डिसेंबर
रोज मी झक मारताय पेतातच ना. अहो बापू रोज म्हणजे का आम्ही पितो का तुमचं नाही रे पेणाऱ्यांचं सांगतो. मग काय राव असं बापू झालंय का 31 डिसेंबरला दारू प्यालाय किंवा 1 जानेवारी आता काय झालंय काय झालंय माहितीये का बापू वर्ष भरला का तुमचा 31 आणि 32 चालूच आहे हो. आता काय झालंय आमच्यासारखी जी नवी रक्ताची पोर आहेत ना त्यांच्यात असंच होतंय हो. करून जातंय गावात येते येतंय आपल्याला, असंच होतंय आपलं. काय करावं तीच कळा नाही मला तरी सामाजिक कार्यात हात घालावा, काहीतरी नियोजन करावं. 1 जानेवारीला बाप्पा इकडे झाडं लावू तिकडे काहीतरी करू. तसं 1 जानेवारीला आमचं लय दांडग नियोजन आहे लय दांडग नियोजन आहे लय जोरात नियोजन हा. केलं आम्ही. मला सांगा काय असलं नियोजन 10-5 मदत करून तुम्हाला. शाळेत वया पुस्तकं वाटायचे तर खरं हा त्या 2000 रुपये लेकरं पाहिजे. 2000 द्या की मग पुस्तकाला न वयाला देतो ना अहो. आणून देतो. अहो मग 30 नाही ना, तारखेला- पैसे द्या तुम्ही अहो, आम्ही आणतो. 30 तारखेलाच आणावं लागते वह्या पुस्तक हा. म्हणजे नाही आणल्यावर तुम्हाला आहे ना अंडरपॅन्ट बापूराव आमच्या विश्वास नाही होय. विश्वास ठेवा. गावात फिरवीन देऊ का पैसे द्या हा, की. द्या. बघा. हात अहो बापू आमच्या विश्वास नाही का आमच्या बर बघू तू ना किती कामाचे आहेत तुम्ही. विश्वास ठेवत जावा आमच्या अहो. माझ्याकडे द्या धर. ओके 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 येऊ का हा बापू, आणून देतो आम्ही तुमच्या आधी. नावाने वाटते तो वह्या पुस्तक सगळ्या वाडी वस्तीवरच्या शाळेला वापरा. तुम्ही विचारा फक्त कुठं कुठं गेली पुस्तक टेन्शन घेऊ नका ह्यात अजून माझा 1000 टाकतो हे मग ते आमच्या पदाचं बी दोघाचं बी टाकतो. कमी वाड्यावरची शाळा नाही एक बी नाही ठेवी तुम्ही जा अशी पूर पाहिजे. हा बघा आमच्या इतकं समाजकारण करणार आहे का कोण कोण? आहे का तर वस्तू लिहू का मग हा, बिनधास्त. चालतं, बिनधास्त जा. कमी परत मागा. हो हा, 100% सावकाश जावा. असं डोकं बघून विजय लागतं झालं. 2000ची पदरची नाही प्यायची आता फुकटची बापूच्या पदर प्यायची बाया कोंबड्या डालल्या का नाही काय नो पोरांनी 1 2 3 4 5 आहेत आहेत 10 कोंबड्या आहेत बाया ह्याच झाकण कोंबड्या जायच्या पळून पोरांनी झाकण लावलं पण दगड लावायचं विसरलं मरुदी लावलं एकदाच यांचा नासक्यांचा यांचाच इथं पेट व्हायचा होता माझ्याच कोंबड्यांवर ह्याला दुसऱ्या कोंबड्या दिसल्या नाहीत एवढ्या वाढवल्या म्या एवढं कष्ट करून अंड खायसाठी आणि यांनी माझी कोंबडी चोरून नेली बघतेच कोणही जा झाला यांचा अगं पूजा ऐक की ग पूजा पूजा काय झालं अगं काय झालं काय सांगू माझी कोंबडी चोरीला गेली म्हण काय बाया एवढा कालवा करायली कशाला कोण नेतोय कोंबडी बघ सांदाला कोण बसले असं ना अगं कोंबडी चोरून नेली 10 कोंबड्या होत्या त्यातली 9च कोंबड्या राहिल्यात बाया खरं म्हणते काय आणि मग तुला काय खोटं सांगन काय थांब तू माय कोंबडी बघून येऊ दे बाई मला आता हिची कोंबडी कोण न्यायचंय हिची एकच कोंबडी माझी कोंबडी गेली ग काय करू ग आता याचा मुर्दा बचूला कोण झालता काय नाही इथं यांचा बी कोण नाच का बाड्या होता ग माई कोंबडी बाई सोन्यासाठी कालवा लावला ग दोघींनी संध्याकाळचा आता काय बाई सांगू नाही ती सांगायचं आमची कोंबडी नेल्या ओ हिच्या बी नेली आणि माझी बी नेली कुठल्या नासक्याने नेली काय माहिती आता नासक्यानी मग काय कोणतरी नेली आज बिबट्याने नेली आज अगं बिबट्या बिबट्या तुझी एक कोंबडी खाईन वय अगं एक घासाची एक कोंबडी जायचं काय नेल्या असत्या ना तसं नाही मग पण बिबट्याने जर नेली असती तर परत झाकण लावून काय ठेवलं असतं बिबट्याने तुला नाही, एवढं तो डोकं डोक्यात चालतं आलं बिबट्याने नेल्या होत्या अगं तुम्ही खुल्या काय येड्या काय झालं काय माहित आहे का नाही तुम्हाला
म्हणजे तुझं लक्षच नसते. अगं आज काय नाही ते 31 का 32 ते डिसेंबर नसते वय पार्ट्या करतात. अगं एखाद्या पिदाड्याने नेली असल आणि तुम्ही म्हणे बिबट्याने नेली का चोरट्याने नेली. या पिदाड्यांचं काम आहे. बरं आमच्या कोंबड्याची ऊन टाकले ह्यांना बाकीच्या कोंबड्या दिसल्या नाहीत बसून नाही ग माई कोंबडी ह्यांचा उलट्या व्हाव्या राहणार यांच्या. सकाळचं हगवूनच लागाव त्यांना कुत्र्यांना. बाथरूम मधनं बाहेर सुद्धा येऊ नाही ग नासक्यांनी या. चोरीचं पचत असतं वय नाही हागवणीवर बसले तर बघ मग. हा बाया पण आता काय करायचं. कुठं बघायचं आता कोंबड्या. बा माहिती आता एकच सापडणार कोंबडी आहे होती बाय 800 रुपयाची होती बाय बाय कोंबडी मला लई टेन्शन आलं. 800 तुझे किती गेले गो. आता माझे तेवढेच गेले असते ना पण माझी बारीक होती 400चीच होती माझी मोठी नव्हती. पिदाडे कुठले असतील बरं हे. बाया शेजा पाजरच्या तर लेकरांनी लय वैताग दिलाय बाया. त्या दिवशी लेकरं ती खायला नेतील का. त्या दिवशी त्या पोरीने झाकून उघड करून ठेवलं तर त्या दिवशीच आणली होती बाया गेलेली पळून कुठं काय करू ग लेकरं बाय. नाही ग पिदाडे पिदाडे असे टवाळ पिदाडे असतात ना काय घरचे दारचे देते टाकून अन सोडते त्यांना पैसे देत नाही असं बाय, लोकांच्या पत्र्या चोऱ्या बित्र्यात आहे काय तू कोंबडी पत्र बघती. अगं जनवारे मी इकडे तिकडे बघते म्हणलं कुणी दिसलं असलं तर बघू आपण जाऊन. एवढ्या अंधारा कुंदाराचं कोण दिसणार आहे? अगो, पण मी- छडा लावायलाच पाहिजे की कोंबडी नेली कोणी. मी माझ्या कोंबडीच्या वासावर जात असते. चल 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 बघा चल रे. अगं थांबा येऊ दे. आईला ओकेच नियोजन झाले. अरे पाणी कमी पडलं होतं ए आणि ती चकण्याच काय झालं. सगळ्यांना सांगितलं ना त्याला हॉटेलवाल्याला त्या पोराला सांग. कोंबड्या चकण्या नाही कोण जायचं आपण पेल्यावर. त्याला 100 रुपये लावले दिलेत मी. काय म्हणला तो घेऊन येतो म्हणलं इथं पोस्ट करू म्हणलं. काय माणूस आहे का चकण्याशिवाय मजा आहे का. थांब फोन लावून बघू का तुला. नको लावा आता फोन. तेवढे एक घ्यायची काय? एक पॅक मारू. चेस चकना पाहिजे स्वतःला का लई मजा आली असती. घर लागत होतं गरमच झालंय अंग. एक नंबर. 31 डिसेंबरचं निवेदन लय तिकडे झाले पण बाप्पूला टोपी कस काय टाकली बाप्पूचं जाऊ दे बाप्पूचं जाऊ दे बायका कस काय आपल्या दोन कोंबड्या डोक्यावर पडलेल्या आंब्याड त्यांना कळलंच नाही कोण नेलं. तुझी बायकोला अक्कल नाही आणि माझ्या बायकोला घेण्यान नाही. आईला चांगलाच पाहिजे होतं पण आता चकण्याचं नाव काढून काढून माझं डोकं काय खाऊ नको तो काय आधी असं माझे फिरल्याच झाले डोकं लय. आता काय करू अशीच उडू. कुरीच वाढायची मला तर आता आज नुसतं घरी नुसता फाकायला वाटत रे. तिच्या बायकोनी डोकं घाललं होतं तिला म्हणलं होतं पैसे दे दिलं नाही. माझी पण बायको तशी करते तिच्या आईला तिच्या. आईला गरम झालं एकदम मस्त पैकी. गरम अरे डोक्यात मुंगी आल्या म्हण मुंगी काही पण बर का फुकटच्या पैशाची दारू द्यायची मजा वयाच्या नावाखाली दारू पितोय आपण. आणि उद्या ऐकय उद्या बापू म्हणला वया वाढल्या का काय म्हणायचं वाटलं म्हणायचं. ते बापू वाकर लाकड गिर वाकर लागायचं मग काय. आईला एक काळ कस काय दिसत. काय डोक्या पडला काय डोक्या आता कुरी प्यायची कुरी. चीयर्स. आईला पण काय पण म्हण चकना पाहिजेच होता या बायकांच्या कोंबड्या. होय रे मला तू दोन दिसायला लागलाय मला मी तू 2 दिवस लागले. काय बरोबर दोन आईला लय चढली का आपल्याला. चढली अरे फुकटची चढतीस तिथं. आईला अरे कुठला आहे तू हे की हे हा? कुठला आहे तू. अरे मी डबल डबल दिसते मला तू. कुठं कुठं अरे इथं मी इथं इकडं अरे येणे इथं मी इथं डबल दिसतंय मला. हे लय चाललेलं दिसतं. मला वाटतं आता इथंच झोपावं.
पण गार लागत नाही आता. गरम झालंय लय. आली, आली. आला काय हो म्हणून पण चकना आला नाही. आता चकण्याची आठवण काढून 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 माझं बरं डोक असं बिरलं माहिती का. आणि जेवढी चढायचं कारण बी तूच आहे. अरे मी काय कारण नाही केलं? तुला चांगला आधी वेळेवर मागवायचा. मला काय माहित असं होईल ते. अयो झोप काय झोप काय दस. झोपून तू अरे लय फिरलंय माझं डोकं. मला तसं वाटतं मला तू डबल दिसायला लागलं. अरे मला टिबल दिसतोय तू टिबल. चला पक्की चालली. अगं बाई अगं माझा नवरा नाही फक्त तुझा बी नवरा आहे तिथं. आणि कोंबड्या ह्यांनी चोरल्या का मला? घरचेच भेदी घर थांब थोडं वेळ. आणि मग आजचा दिवस अंगात जीव लागला. बापूचा दिवस आहे बापूचा. चाळ झालाय. दुसऱ्या कोणत्या बेवड्याने नाही, तुमच्या दोघांच्या नवऱ्या बेवड्याने पळवल्यात कोंबड्याने. कसली 31 का 32 डिसेंबरची पार्टी चालली का यांची. काय करायचं? आई उतरवली ना तर माझं नाव तिला. बरेच थांब 5 मिनिटं. चाललेली दिसते. आपण अजून एक आंबे आणू. मला बी तसं वाटतंय. आवाज आला तुला? आता येणारच. आला असेल कोणतरी. मी पण येऊ. आता कशाने आलं? आपले नवरे तर भित्रीत निघाले. डायरेक्ट उतरली बरं का. हे पण हे काय असते? पण तुम्हाला आहे ना तुमचे पोरं तुमचे ना नवरे सांभाळता येते नाही. तुम्ही बायका आहे का कोण आहे काय माहिती आम्हाला. आम्ही यांच्या मागे हिंडायचं. आम्ही काय त्यांच्या काय पार्टीवर राहावं का आता? बायका आहे का कोण आहे तुम्ही भिताड. आम्ही बायकाच इथं. चला आता. चला नाही पण मला काय म्हणायचं होतं, ही जी काय करीत होती ना ती जरा काहीतरी वेगळंच वाटत होतं मला. भाई अगं त्यांची अवस्था बघितलं कशी झाली होती. करून बघू आपण. काय काय बी नका करू बाय, मला तुला भीती वाटती. ही काहीतरी असन ना चांगलं. ए काय ग्लास छान नाहीये यो. पुण्या झाल्या का काय नाही आपण मग ह्यानीच. ए डोक्यावर पडली का काय. ए बायांनो काय आईला म्हणले 31 डिसेंबरला लय काट टिपेत काय चौकातले तमाशा धिंगाणा नाचतं काय कुठं कुत्रायचं नाही कुणी. गेले कुठं साली पूर. ए बाबू इकडे कुठं बाबूला फिरतो. काय नाही मित्रापाशी बसलो होतो. मित्रांच्यात बसला होता का मित्रापाशी. अहो 31 डिसेंबरची म्हणलं आज लई 10 रुपये त्यांनी करतात. मग तर कसं कोणीच नाही. पिणारी अशी रस्त्याने हिंडतात का. मग गल्ली बोळणी कुठतरी असे पटांग अडचणीत जाऊन 10 रुपये पिणार. माझ्या हाऊस मजा करणार. तू तर नाही प्याला ना. मी कसा पिन बाप्पू. गल्ली घेऊन बसलाय मग फटकायची 2 रुपये तर येणारा कवा असा रस्त्याने दिसन का तुम्हाला 31 डिसेंबर आज. मस्त पैकी कोपरा काढणार. मस्त पैकी एन्जॉय करणार. तिकडे चालू केलं. मग तुम्हाला इथे बसून कुठं कोण सापडून का चौकात मेन बसून. बर भूक लागली काय. मग काय आता भूक लागली. आणि पिऊ नको जा घरी. मी नाही पिणार बाप्पू. चला येऊ का. हा इथे येईल हे कोण. बापू भेटलो बापू. किती आईला. बापू भूत गावात. भूत येतं. किती येईल काय. 3 भूत. 10 रुपये तटवून गेलो भूत निघाले गावात. काय सांगा खरं काय झालं. बापू खरं की सांगतो. तुमची चपला
भूताने खाल्ल्या बाबू भूताने घातल्या ऐका की कुठं कुठं भूत कुठं बापू हा. आम्ही तुम्ही दिलेले 2000 दारू घातली दारू आणली दारू तुझ्या आईला अरे मी म्हणलं शाळेला वया पुस्तक वाटतं तुम्ही दारू गेले शाळेला आणायच्या होत्या मग येऊन आला एक म्हणलं दारू आणू दारूला पैसे घातले माझे काय नालायक लागा तू? बरं बापू ती धाव द्या ना भूत येत गरज ती नाही मोठ अरे अजून कोणालाच नाही दिसलं भूतून तुम्हाला दिसलं का दिसलं बापू विश्वास ठेवा 3 भूत 3 गावात कुठं अहो, आम्ही बसलो होतो चांगलं अहो तार उतारली अख्खी काय म्हणतो मग चला ना तुम्ही थांब 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 कुठं आहे? भेटतो कुठं? आंब्या खाली भूतो नसतील बरं का पेचडा असतील असे धुतून जाऊन येताना नाही मग भूत येत अशी हाडुडी 3 हाडुडी मोठ्या मोठ्या इथे आईला आता घोटाळा झाला चला चला चल लवकर चल ए बायानो अगं असं काय आलटल बेवड्या असल्यावानी करायला लागलात तुम्ही हा या पिण्या पाय अर्ध गाव येडं झालं 31 डिसेंबरनी आणि तुम्ही येड्या व्हा गोड लागतंय गोड करत लागतंय थोडं वाढ लागतंय अरे मला नको ही कसला वास येते छी. अरे कुठतरी फिरल्यावानी पृथ्वी 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 ए बायानो बास करा अजून अजून अमृत आहे अमृत मोळाचा मन आहे मन चहा नाही घ्यायचा आता चहा कॅन्सल कॅन्सल सकाळी हे घ्यायचं सगळं काम आवडतंय बघ असं काम आवडतंय भिजू दे आता भिजू दे ए बायानो अगं बायानो तुमचे नवरे तरी चालत गेले तुम्ही इथं पडलं तर मला उचलता बी यायचं नाही बास करा ना ठेवा ते कमी झाली ग थोडी कमी झाली माझं तुझ्यात होत माझ्यात कमी माझ्यात होत हे चला ना माझ्यातले तुझ्यात घे देवा ए घे मला नको अरे भूत कुठं असतील का तुम्हाला बी आकलीचा भाग शिकले सवारले हा डोळ्याने पाहिलं रे डोळ्याने आंब्या खाली तीन नाही तीन एक नाही 2 नाही तू सरळ चालतो का नाही असा हाण तुला हा तुम्ही पुढे चला तुम्ही आहे ना अरे थांब हाय की रे? नको नको तुझ्या आईचा कुटाणा आता तू घोटाळाच झाला पण आता आलो तर जावाच लागेल खात्री तर करावं लागेल नेमकी. अरे कालवा नका करू भूत पळून जाते तुमच्या कालव्याने चला बापू तुम्ही पुढे व्हा तुम्ही दमदार तयार करा मी एकटा जातो झक मारतो माहिती चला ते येईल. असं ते काय मला अवदस सुटली यांच्या बरोबर आले काय माहिती बापू हा? ही भूत माझ्या बायको सारखी वाटते पण माझ्या बायको सारखंच वाटतंय भूतो बाय का झाल्या मला बघू दे थांब तिसरं भूत मला शंका होती ओ. अरे तिसरं भूत माझी बायको तू आईला अरे मी गावाची माझी बायको आहे. ए, ए. अरे गावाची दारू बंद करायला निघालो आणि माझी बायको बायाला दारू पाजायला निघाली तसं नाही मग यांच्या दोन चोरट्यांनी पकडून नेलं हा म्हणून आम्ही शोध काढत आलो ते यांच्याच नवऱ्याने कोंबड्या चोरल्या आणि इथं दारू पित बसले होते तर त्यांना भीती दाखवायसाठी आम्ही भूत झालो होतो पण ह्या बायाच अरे हो तमाशा गावात जायच्या ऐवजी ओय तुझी बाई कोणती ओय तुझी कोणती ती धरा चौकात जाईन खेळ उभ्या करा बघा उभा राहत नाही याला आपण पाळण्यात बसू पाळण्यात अरे पण दारू भीती दाखवायची तर दारू पाहिजे बसली याला ओय, थांब 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 ऐकत वय माझ्या ओय, ओय, ओय. हे कोण आहे बघितलं का हे असंच करतात मला कधीपासून हे काय
ए बाई अरे ही तुमची दारू भाऊली दारू पिऊन चौकात तमाशा करता तुमच्या बायकोनी आता इथं घरी तमाशा चालू केला नाही का चौकात त्याला चला दाखवू गावाला हा? दाखवू ना गावाला तुम्ही लय दारू पिऊन धिंगाणा घालताना चौकात सांभाळा सांभाळा. अरे पण तुला का तू बायाला मला काय कळलं अहो तुम्हाला काय सांगू यांना मन लागत काय आपल्याला माहिती नाही ऐका तुकडं तू अनग्यांना दारू बंद करायची का नाही तुम्हाला नाही बायांना मी सगळ्या गावाच्या बाया गोळा करीन सगळ्याला दारू पाहिजे बापू ना आता बंद नक्की का माझी दारू बंद झाली. शांत बसा थांबा थांबा किती आले हेच म्हणतात आम्हाला रोज लागत ए माझी आई रोज नाही गप तू घरी चल माझ्यावर. तुझी काय चल का बंद? चहा पिणार नाही मी अरे मग तू काय तू? बरं, तमाशा झाला काय ए पुरी अरे आता तुमच्या नवऱ्यांनी निर्णय घेतलाय दारू प्यायची नाही हा तुम्ही पेणार अहो, गावात तमाशा व्हायच्या आधी त्याला ह्या दोन पेटले तू नाही बरोबर मला प्यायची नाही बाबा मला नाही प्यायची नाही? नाही 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 घ्या घरी आणि आता परत दारू प्यायची नाही 31 असू नाही 32 असू काय डिसेंबर शुद्धीवर ये, चल. चला घ्या चला चला धर नाही एखादी पोरगी आता आणि बाटल्या अरे राहू दे पडू दे. परत एखाद्या बाया येऊन प्यायची आता नको